आवाज येतो माझा व्यवस्थित? आवाज येतो व्यवस्थित? Yes, sir. स्क्रीन दिसते? Yes, sir. ओके, ठीक आहे. So today we are starting new chapter, that is endocrine system. ऑलरेडी आपण प्रॅक्टिकल मध्ये पाहिलेलं आहे एंडोक्राइन सिस्टमचं. आपण एक प्रॅक्टिकल घेतलं होतं इंट्रोडक्शनचा. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आता हे थिअरी मध्ये आहे आपलं युनिट 4, की ज्याच्यामध्ये आपण एकदम डीप मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. सो बेसिकली इंडोक्राइन सिस्टम आपण पाहिलं होतं. व्हॉट इज इंडोक्राइन सिस्टम? येस, कॅन एनीबडी? कोण सांगू शकता का व्हॉट इज इंडोक्राइन सिस्टम? प्रतीक्षा? endocrine system, it consists of endocrine glands, ठीक आहे, which are separated from each other by a wide distance. अनेक म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनेक छोट्या छोट्या endocrine glands आहेत की ज्या एकमेकांपासून लांब अंतरावरती सेपरेटेड आहेत. ठीक आहे. तर बेसिकली ही एक सिस्टम अशी एकमेव किंवा एक युनिक सिस्टम आहे तुमच्या बॉडीमधली की जिचे जे काही ऑर्गन्स आहेत किंवा जिचे पार्ट्स जे आहेत त्या सिस्टमचे हे एकमेकापासून खूप लांब आहेत. अँड प्रॅक्टिकली दे डोंट हॅव एनी कनेक्शन, एनी anatomical connection with each other, except that they all are connected with blood. So as such, all organs in your body, they are connected by blood. We all know that. तर ह्या ज्या काही इंडोक्राइन ग्लँड्स आहेत ह्या एकमेकांपासून खूप लांब आहेत आणि त्या एकमेकांबरोबर कुठलेही अनाटॉमिकल लिंकेज शेअर करत नाहीत. आता फॉर एक्झाम्पल मसल पहा, मसल दे आर अटॅच. ठीक आहे. मसल्स एकमेकांना असे लागून असल्यासारखे असतात. बोन स्केलेटन पाहतो आपण, डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहिली आपण, अटॅच्ड असतात पार्ट्स. सो इट इज द वन ऑफ द इट इज अ व्हेरी युनिक सिस्टीम वेअर द ग्लँड्स दे आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय वाईड डिस्टन्स. खूप जास्त डिस्टन्सने सेपरेटेड आहेत आणि ह्याच्यामध्ये कुठलीही अनाटॉमिकल लिंकेज नाहीये. दिस ग्लँड्स वी कॉल देम एज इंडोक्राइन ग्लँड्स. इंडोक्राइन ग्लँड म्हणतो आपण यांना. ह्या इंडोक्राइन ग्लँड्सनं आपण अजून एक नाव दिलेलं आहे, दॅट इज डक्टलेस ग्लँड्स. ठीक आहे. डक्टलेस ग्लँड्स आपण ह्यांना का म्हणतो? कारण ह्यांचं जे काही सिक्रेशन टाकण्यासाठी ह्यांना डक्स नाहीये. आठवतं का आपण एक्झोक्राइन ग्लँड आणि इंडोक्राइन ग्लँडचं डिफरन्शिएशन पाहिलं होतं प्रॅक्टिकलमध्ये. तर एक्झोक्राइन ग्लँड जे काय आहेत त्यांचं सिक्रेशन टाकण्यासाठी डक्ट असतात, ह्यांचं सिक्रेशन टाकण्यासाठी डक्ट नसतात. इन्स्टेड ह्या इंडोक्राइन ग्लँड कशापासून बनलेले आहेत तर सिक्रेटरी सेल्स पासून बनलेले आहेत. म्हणजे ग्रुप ऑफ सेल्स असतो. हा ग्रुप ऑफ सेल्स काय करत असतो, त्यांचे सेल डायरेक्ट ब्लड मध्ये टाकत असतो. ठीक आहे. सर्जिकल्स ह्या ज्या काही ग्लँड्स असतात ह्या ग्लँड्सना भरपूर ब्लड सप्लाय असतो. ठीक आहे. कुठेही इंडोक्राइन ग्लँड असू दे तिला भरपूर ब्लड सप्लाय असतो. ह्या ग्लँड्स काय करतात, जे पण काय सिक्रेशन बनवतात, समजा ह्या इंडोक्राइन दिस इज इंडोक्राइन ग्लँड फॉर एक्झाम्पल, दिस आर व्हॉट सिक्रेटरी सेल्स. ह्या सिक्रेटरी सेल्स काय करतात, हार्मोन तयार करतात आणि डायरेक्ट कुठे टाकतात, ब्लड मध्ये. ठीक आहे. सो ब्लड मध्ये टाकल्यानंतर काय होतं, आता हे ब्लड मध्ये हे जे काही हार्मोन आले हे हार्मोन शरीरात सगळीकडे फिरतं. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे ब्लड शरीरभर फिरतं. सेम वे हार्मोन एकदा ब्लड मध्ये गेलं की ते सगळ्या शरीरभर फिरतं. असं का केलं जातं? इंडोक्राइन ग्लँड त्यांचा हार्मोन्स डायरेक्ट रक्तात का टाकतात? कारण ह्यांना असतात. ठीक आहे. कारण डक्ट ठेवणं पॉसिबलच होत नाही. कारण समजा दिस इज अ पिट्युटरी ग्लँड, ठीक आहे, ब्रेन मध्ये, आणि हिची ऍक्शन याच्यातले काही हार्मोन्स आहेत, फॉर एक्झाम्पल ल्युटिनायझिंग हार्मोन, FSHI, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्याची ऍक्शन आहे तुमच्या ओव्हरीजवर. या ओव्हरीज आणि पिट्युटरी ग्लँड देयर इज अ वाईड डिस्टन्स, डक्ट टाकणं पॉसिबल नाहीये. सो पिट्युटरी ग्लँड काय करते, FSH जे काय आहे म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन ब्लड मध्ये टाकते. ब्लड सगळ्या शरीरभर फिरत फिरत तुमच्या ओव्हरीमध्ये पण जातं. सर्जिकल हार्मोन त्याच्या टार्गेट ऑर्गन पर्यंत पोहोचतं. टार्गेट ऑर्गन कशाला म्हणतो आपण,
ऑर्गन की ज्याच्यावर त्या हार्मोनची ऍक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, टार्गेट ऑर्गन. ठीक आहे. सो इंडोक्राईन ग्लँड बद्दल काय लक्षात ठेवायचं, याच्या सिक्रेशनला आपण हार्मोन म्हणतो. यांना डक्ट नसतात, साहजिकच आपण यांना डक्टलेस ग्लँड म्हणतो. ह्या एकमेकांपासून लांब सिच्युएटेड असतात. ठीक आहे. आणि ऑर्गन्स आहेत हे एकमेकांपासून कसे आहेत, लांब आहेत. महत्वाचं फंक्शन काय असतं तुमच्या इंडोक्राईन सिस्टीमचं. सी, इंडोक्राईन ग्लँड ज्या काय आहेत, प्रत्येक इंडोक्राईन ग्लँडचे युनिक फंक्शन्स आहेत. ठीक आहे. पिट्युटरी ग्लँडचे आपण फंक्शन पाहणार आहोत, थायरॉइड ग्लँडचे फंक्शन पाहणार आहोत. प्रत्येक आपण वेगवेगळ्या ग्लँडचे आपण फंक्शन, त्याचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर जेव्हा तुम्ही ह्याचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, बेसिक फंक्शन ऑफ युअर इंडोक्राईन ग्लँड इज टू मेंटेन होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस मीन्स वॉट, एव्हरीथिंग ॲज नॉर्मल, ऑल इज वेल म्हणतो ना आपण, एव्हरीथिंग ॲज नॉर्मल, वी कॉल इट ॲज होमिओस्टॅसिस. सो होमिओस्टॅसिस मेंटेन करायचं काम हे इंडोक्राईन सिस्टमचं एक महत्वाचं फंक्शन आहे. आपण हे सेम वाक्य नर्वस सिस्टम शिकताना पण वाचलं होतं. It plays a vital role in maintaining homeostasis. No doubt, nervous system plays a vital role in maintaining homeostasis. But nervous system produces its action sometimes via your endocrine glands. नर्वस सिस्टम आपण पाहू आता, नर्वस सिस्टम काय करते, ऍक्टिव्हेट करते एखाद्या इंडोक्राईन ग्लँड. ती इंडोक्राईन ग्लँड ऍक्टिव्हेट झाल्यानंतर काही हार्मोन तयार होते आणि हार्मोन त्या त्या ऑर्गनवर ऍक्ट होतात आणि नॉर्मलायझेशन करतात, होमिओस्टॅसिस प्रोड्यूस करतात. So nervous system along with endocrine system is very important for maintaining homeostasis. जी काही ब्रांच आहे which deals with your endocrine system or endocrine glands, त्यांचे डिसऑर्डर्स, त्याला म्हणलं जातं इंडोक्रिनोलॉजी. त्याला काय म्हणलं जातं, इंडोक्रिनोलॉजी. जे डॉक्टर्स आहेत, जे स्पेशलायझेशन ज्यांचं आहे, त्यांना म्हणलं जातं इंडोक्रायनोलॉजिस्ट. हे इंडोक्रायनोलॉजिस्ट सगळ्या इंडोक्राईन ग्लँडचा अभ्यास करतात डिटेलमध्ये. साहजिकच इंडोक्राईन ग्लँड रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स येतात हे इंडोक्रिनोलॉजिस्ट पाहतात. फॉर एक्झाम्पल तर डायबेटोलॉजिस्ट स्पेशल ब्रांच पण झालेले, बट डायबेटोलॉजिस्ट म्हणा, दे ऑल्सो कम्स this endocrinology. Diabetes is a disease of pancreas, endocrine pancreas, so ultimately it comes under endocrinology. Now in our body there are different important endocrine glands. कोणत्या कोणत्या पाहूया आपण. फर्स्ट इज पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे. पिट्युटरी ग्लँड किती असतात बॉडीत? Yes, how many pituitary glands are there in the body? How many pituitary glands are present in the body? Yes. One. One. Yes, pituitary gland. There is only one pituitary gland. How many thyroid glands are present in our body? One. Yes. Again, it is one. How many parathyroid glands are present in our body? Four. Absolutely right. There are 4 parathyroid glands. थायरॉइड ग्लँडचे 2 लोब असतात. ठीक आहे. प्रत्येक लोब मध्ये 2-2 पॅराथायरॉइड ग्लँड असतात. तर अशा रीतीने 4 थायरॉइड ग्लँड आपल्या बॉडीत असतात. Then adrenal glands. How many adrenal glands are there in our body? Two. Yes. Each present on each lungs. Kidney. Right. That is why they are, each one is present on each kidney. That is why we also call them as suprarenal gland. Right. Then pineal gland. How many pineal glands are there in the body? One. Sir. Absolutely right. There is only one pineal gland. See, besides from that, your pancreas is also there. ठीक है. It also performs endocrine functionality, but it is not a specific gland. That is why we have not taken its name here. Now
we will see definition and classification of hormones. See, these are very important questions as far as your examination are concerned. Define and classify hormones असा पण क्वेश्चन पडतो, किंवा ह्यू मेकॅनिझम ऑफ हार्मोन ऍक्शन असा क्वेश्चन पडतो एक्झाम मध्ये, हमखास क्वेश्चन पडतो ह्याच्यावर. ठीक आहे. सो व्हॉट आर हार्मोन्स? बेसिकली हार्मोन्स दिस आर व्हॉट नथिंग बट सिक्रिशन्स ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स. ठीक आहे. हार्मोन कशाला म्हणायचं? हार्मोन इज नथिंग बट अ सिक्रिशन ऑफ एंडोक्राइन ग्लँड. हार्मोन्सचे जे काय आहे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ हार्मोन्स कॅन बी व्हेरी, वेगवेगळ्या पद्धतीने हार्मोनचं क्लासिफिकेशन केलं जातं. बट इथं जे काय आपण पाहणार आहोत, इट विल बी ऑन डिपेंडिंग ऑन केमिकल स्ट्रक्चर. बट दिस इज व्हॉट वन ऑफ द प्रेफर्ड क्लासिफिकेशन ऑफ हार्मोन्स. ठीक आहे. So classification of hormones based on chemical structure is as follows. First class is the amine hormones, second class is peptide hormones, third class is protein hormones, and last class we call it as steroidal hormones. ठीक आहे. सरासरी रीतीने चार प्रकारचे हार्मोन्स आपण पाहणार आहोत. अमाइन हार्मोन्स, पेप्टाइड हार्मोन्स, प्रोटीन हार्मोन्स आणि स्टेरॉइड हार्मोन. तुम्हाला बायोकेमिस्ट्री झालंय का चालू आहे? चालू सर. Can anybody tell me here what is difference between peptide and protein? Proteins consist of only 20 amino acids and peptide consists more than 50 amino acids. Sorry. Proteins consist of contains more than 50 and peptide contains 5 to 50. Okay. Make it clear. Okay. So we will see one by one. So amine hormones first. See, amine hormones, as the name indicates, these are the hormones which are derived from a single amino acid. ठीक आहे. A single amino acid get modified. एक सिंपल अमायनो ऍसिड असेल तुमचं, फॉर एक्झाम्पल ॲलेनिन असेल, ग्लायसिन असेल, फिनाइल ॲलेनिन असेल. ठीक आहे. हे काय होतं, एखादा एन्झाइम त्याच्यावर ऍक्ट होतं आणि त्याचा एखादा ग्रुप मॉडिफाय करतं, आणि जे काही मॉडिफाईड स्ट्रक्चर झालेलं आहे, इट ऍक्ट्स एज अ अमाइन. सो बेसिकली अमाइन हार्मोन्स आर द सिम्पलेस्ट हार्मोन्स. दे आर प्रोड्यूस्ड बाय मॉडिफाइंग अ सिंगल अमाइनो ऍसिड बाय यूजिंग enzymes. Here is noradrenaline, then your melatonin, then thyroxine. ठीक है. These are synthesized by using amino acids. Then peptide hormones, the hormones which are derived from multiple amino acids which contain shorter peptide chains than proteins are called as peptide hormones. ठीक आहे. म्हणजे ज्यांची पेप्टाइड चेन ह्या प्रोटीन पेक्षा लहान आहेत अशांना आपण म्हणतो पेप्टाइड हार्मोन, किंवा पेप्टाइड जे काय आहेत which act as a hormone we call them as peptide hormone. Best examples here are ADH, तुमचा antidiuretic hormone, it is secreted by your pituitary gland, it is a peptide hormone. Then oxytocin, it is again secreted by your pituitary gland. ठीक है. It is a peptide hormone. Then calcitonin, it is again a peptide hormone. Then protein hormones. Protein hormones कशाला म्हणतो आपण? The hormones which are derived from multiple amino acids. ठीक आहे. म्हणजे जास्त प्रमाणात अमिनो ऍसिड असतात आणि ज्यांची जी काही लेंथ जी असते, चेन जी असते, इट इज लॉंगर ॲज कम्पेअर टू युअर पेप्टाइड्स. मगाशी तुम्ही सांगितलं, बालाजी डिफाइंड इट राईट. So these proteins basically they act as hormone. We call such hormones as protein hormones. The hormones which act as protein, they are proteins which act as a hormone, they are called as protein hormones. असे कोणते कोणते आहेत? बेस्ट एक्झाम्पल इज इन्शुलिन. ठीक आहे. सी व्हॉट डेफिनेशन यू सेड? प्लीज रिपीट बालाजी. व्हॉट आर प्रोटीन्स? Proteins are consist of more than 50 amino acids. Yes, and more than 50 amino less than acid we call them as proteins. See, insulin
व्हॉट इज इन्शुलिन बेसिकली इज वन ऑफ, कोण तयार करतं इन्शुलिन? पॅनक्रियास. येस, पॅनक्रियास. ओके. अजून कोण सांगेल? islets of Langerhans. Absolutely right. Beta cells of islets of Langerhans of pancreas. This should be the appropriate answer. Beta cells of islets of Langerhans of pancreas. शशिकांत चौरे. ठीक है? येस सर. हो. So insulin is a hormone secreted by beta cells of islets of Langerhans from pancreas. ठीक आहे. इन्शुलिन इज अ प्रोटीन हार्मोन. आपण याला प्रोटीन म्हणतो कारण आपली डेफिनेशन काय प्रोटीनची? मोर दॅन 50 अमिनो ऍसिड्स. इन्शुलिन हे खूप छोटं प्रोटीन आहे. इट कंटेन्स 51 अमिनो ऍसिड्स. इट कंटेन्स 51 अमिनो ऍसिड. तुमचं इन्शुलिन बनलेलं आहे 51 अमिनो ऍसिड बनलेलं आहे. देन युअर ग्रोथ हार्मोन, इट्स अ हार्मोन ऑफ पिट्युटरी. It is again a protein. Glucagon, it is again secreted by alpha cells of islets of Langerhans of pancreas. It is again protein hormone. Then last category is your steroidal hormones. Can anybody tell me what are steroids basically? Yes. कोण सांगू शकते का व्हॉट आर स्टेरॉइड्स? Man-made hormones. ओके. सो स्टेरॉइड म्हणजे असं केमिकल स्ट्रक्चर असणारे हार्मोन्स, त्याला म्हणायचं स्टेरॉइड हार्मोन्स. दिस इज स्टेरॉइड न्यूक्लियस. त्याला काय म्हणलं जातं? स्टेरॉइड न्यूक्लियस. स्ट्रक्चर मध्ये लाईन स्ट्रेट असते बरं का. आता तुम्ही म्हणाल सरांनी असं काढलं तर आम्ही पण असं काढलं. सो दिस इज फिनान्थ्रिन. अशा 3 6 मेंबर ड्रिंक असतात आणि एक सायक्लोपेंटेन, एक 5 मेंबर ड्रिंक असते. दिसते डायग्राम तुम्हाला? Yes. दिस इज स्टेरॉइड. ठीक आहे. आता बरेचसे जण म्हणत असतील सर स्टेरॉइड हे नाव कसं लक्षात ठेवायचं? ठीक आहे. तर एकतर स्टेरॉइड लक्षात ठेवा, लक्षात राहील सगळ्यांचं नाव. ह्याचं स्ट्रक्चरचं नाव काय आहे? स्टेरॉइड. अदरवाईज एक खाली लिहितोय ते वाचा आणि लक्षात ठेवा. कुठलं ठेवताय? खालचं लक्षात ठेवताय का वरचं लक्षात ठेवताय? Verse sterile. का खालचं लक्षात ठेवा की? हो बालाजी. प्रतीक्षा. तर खालचं खूप मोठे, वरचंच बरं आहे. खालचं वाचता पण येत नाही ना, प्रोनाउन्स पण करता येत नाही. इट्स सायक्लोपेंटॅनो पर हायड्रो फिनान्थ्रिन. हे 3 मेंबरला म्हणतो फिनान्थ्रिन. ही जी काही 5 मेंबर आहे तिला म्हणतो आपण सायक्लोपेंटॅन. ठीक आहे. आणि पर हायड्रो म्हणजे काय? याच्यामध्ये डबल बॉन्ड नाहीये. सो इट्स अ सायक्लोपेंटॅनो पर हायड्रो फिनान्थ्रिन. ह्याला शॉर्ट मध्ये आपण म्हणतो स्टेरॉइड. सो स्टेरॉइडल हार्मोन्स म्हणजे असले हार्मोन ज्याच्यामध्ये असं स्ट्रक्चर आहे. सिम्पली.
So steroid hormones, they contain nucleus. ठीक है, they are lipid soluble hormones. ठीक है, बेसिकली दे आर लिपिड सोल्युबल. सर्जिकल ते लिपिड असल्यामुळे काय होतं, दे कॅन दे कॅन पास युअर प्लाझ्मा मेम्ब्रेन इझिली. तुमचं सेलचं काय जे काही मेम्ब्रेन असेल हे आपण पाहिलेलं आहे, इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड्स. तर ह्याच्यातून हे इझिली पास होऊ शकतात. बाकीचे हार्मोन्स शक्यतो इझिली पास होत नाहीत. ठीक आहे, होतील पण त्यांची लिपिड सोल्युबिलिटी जास्त पाहिजे. आता स्टेरॉइड हार्मोनची लिपिड सोल्युबिलिटी जास्त असते, त्यामुळे इझिली ते काय होतात, पास होतात. आता एक्झाम्पल काय आहेत बघा स्टेरॉइड हार्मोनचे. टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, ऑल दीज आर बेसिकली सेक्स हार्मोन्स. सो ऑल युअर सेक्स हार्मोन्स दे आर स्टेरॉइड. जे काही सेक्स हार्मोन्स आहेत ते सगळे कसे आहेत, स्टेरॉइड न्यूक्लियसचे. ऍडिशनली तुमचे जे काही कॉर्टिकोस्टेरॉइड्स आहेत, the secretions of your adrenal gland, corticosteroids, glucocorticoids, mineralocorticoids, all they are steroids. ठीक आहे, तर लक्षात आले कुठले कुठले आपण पाहिले. अमाइन हार्मोन्स, सॉरी यस, नंतर कुठले अमाइन हार्मोन, नंतर दुसरा क्लास पेप्टाइड हार्मोन, तिसरा क्लास प्रोटीन हार्मोन, चौथा क्लास स्टेरॉइड हार्मोन. एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं प्रत्येकाचं. अमाइन हार्मोनचा आपण एक बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवूया, थायरॉइड हार्मोन्स किंवा थायरॉक्झिन. पेप्टाइड हार्मोनचं एक एक्झाम्पल कुठलं सांगाल तुम्ही मला? ऑक्सिटोसिन आहे किंवा एडीएच, ऑक्सिटोसिन लक्षात ठेवा. प्रोटीन हार्मोनचं एक दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन दोन्ही पॅनक्रियाचे आहेत. स्टेरॉइड हार्मोन म्हणजे ऑल सेक्स हार्मोन्स. ठीक आहे, तर अशा रीतीने आपलं क्लासिफिकेशन पार्ट झालेलं आहे. 4 कॅटेगरी: अमाइन, एक्झाम्पल थायरॉक्झिन; पेप्टाइड, एक्झाम्पल ऑक्सिटोसिन; प्रोटीन, एक्झाम्पल इन्शुलिन; स्टेरॉइड, एक्झाम्पल सेक्स हार्मोन्स. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट क्लासिफिकेशन ऑफ युअर हार्मोन्स. लक्षात आलं हार्मोन्स क्लासिफिकेशन सगळ्यांच्या? येस सर. Yes. विसरू नका, एक्झाम मध्ये हमखास क्वेश्चन पडतो. नाऊ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट अँड व्हेरी क्रुशियल पार्ट. हा पार्ट नीट समजून घ्या. जर इथं कुणाला अडचण आली तर प्लीज मला विचारा. ठीक आहे, लेक्चर संपल्यानंतर फ्री आवर्स मध्ये जरी कॉल केला तरी चालेल मला, पण हे नीट समजून घ्या मेकॅनिझम्स ऑफ हार्मोन ऍक्शन. कारण ही तुम्हाला फार्माकोलॉजीचं कम्प्लीट बेसिक जे काही हार्मोनचं असणार आहे किंवा ड्रगच्या ऍक्शनचं बेसिक असणार आहे ह्याच्यावर असणार आहे. हे आत्ता नाही समजलं तुम्हाला तर परत नुसतं तुम्हाला सांगतील तुम्हाला हा इट इन्क्रीजेस सायक्लिक एएमपी लेवल्स म्हणलं की तुम्ही विचार करत बसाल सायक्लिक एएमपी काय असतो, काय होतं. ठीक आहे, तर हे इथंच समजून घ्या नक्की काय होतं ते. ठीक आहे, सो हार्मोन बेसिकली अ सिक्रेशन ऑफ इंडोक्राइन ग्लँड. ठीक आहे, इंडोक्राइन ग्लँड ऍक्ट्स ऑन इट्स टार्गेट ऑर्गन्स अँड इट प्रोड्युसेस डिझायर्ड रिस्पॉन्स. ठीक आहे, नाउ the message which is sent by endocrine gland in the form of hormones, ठीक आहे, it is received by cell through hormone receptors. आता एक जो काही मेसेज पाठवलेला तुमच्या एंडोक्राइन ग्लँड ना वाया हार्मोन, हा हार्मोन सेल मध्ये गेला तर सेल मध्ये हा रिसीव्ह कोण करते ह्याला? ठीक आहे, तर हार्मोन आल्यानंतर हार्मोनचा एक स्पेसिफिक रिसेप्टर असतो सेल मध्ये, वी कॉल इट एज हार्मोन रिसेप्टर. द हार्मोन कम्स अँड अटॅचेस टू इट्स स्पेसिफिक रिसेप्टर. ठीक आहे, हार्मोन येणार आणि एका स्पेसिफिक त्याच्या रिसेप्टरला अटॅच होणार आणि मगच त्या टार्गेट ऑर्गन वरती ऍक्शन घडणार, मगच तिथं काम होणार. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला देतो, आता इन्शुलिन सेलला जेव्हा अटॅच होतं तेव्हा काय होतं, सेल ग्लुकोजची एंट्री सेलमध्ये जी काय आहे ती फॅसिलिटेट करतं. इन्शुलिन सेलमध्ये ग्लुकोज आतमध्ये जाण्यासाठी इन्शुलिन खूप गरजेचं असतं. मग इन्शुलिन त्याच्या रिसेप्टरला अटॅच होतं, सेलवरती स्पेसिफिक रिसेप्टर असतात इन्शुलिनचे, त्याला अटॅच होतं, मग ग्लुकोज आतमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, त्याच सेलवरती थायरॉक्झिनचा पण रिसेप्टर असेल, मग तुमचं इन्शुलिन जाऊन थायरॉक्झिनच्या रिसेप्टरला अटॅच होऊ शकत नाही. इन्शुलिन हॅज टू अटॅच इट्स ओन रिसेप्टर, इन्शुलिन रिसेप्टर. प्रत्येक हार्मोनचा एक स्पेसिफिक रिसेप्टर असतो सेलवर आणि तो हार्मोन त्या स्पेसिफिक रिसेप्टरला जाऊन अटॅच होतो.
तुमच्या मोबाईलला चेक करा, किती होल्स दिसतात तुम्हाला? 2 होल्स दिसतात. एक चार्जिंग पोर्ट असतो आणि दुसरा ऑडिओ जॅकचा हे असतो. दिसतंय? Yes. ठीक आहे. तुमचा हेडफोन लावण्यासाठी एक मोठं होल आहे आणि चार्जिंग पोर्ट साठी एक होल आहे. मग तुम्ही चार्जिंगच्या ह्याच्यामध्ये तुमचं हेडफोनचं पिन घालता का? नो सर. शक्यतो तर जाणारच नाही ते, आणि गेलं तरी काय आवाज येणार आहे का किंवा चार्जिंग होणार आहे का त्यानं? नाही. राईट? बिकॉज त्या दोन्हीची फंक्शनॅलिटी कशी आहे? डिफरंट आहे. त्यांची साईज, त्यांचं स्ट्रक्चर डिफरंट आहे. सिमिलर वे तुमच्या सेलवरती अनेक प्रकारचे रिसेप्टर्स आहेत आणि या प्रत्येक रिसेप्टरचा अटॅच होणारा प्रत्येक हार्मोन हा कसा आहे? वेगळा वेगळा आहे. आणि प्रत्येक हार्मोन प्रत्येक रिसेप्टरला अटॅच झाल्यानंतर होणारी ऍक्शन ही कशी आहे? वेगळी आहे. Now these receptors, once they get bind with your hormones, they produce one complex we call it as hormone receptor complex. हे नाव नीट लक्षात ठेवा. वन्स हार्मोन, एकदा जो हार्मोन आणि तुमचा रिसेप्टर हे अटॅच झाले एकमेकाला की ते काय तयार करतात? हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार करतात. आणि हा जो कॉम्प्लेक्स आहे हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स, हा महत्वाचा असतो. हा हार्मोन रिसेप्टर काय करतो? सेल मधल्या अनेक गोष्टी चेंज करतो, सेल मधलं अनेक मेकॅनिझम चेंज करतो आणि मग तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो. ठीक आहे. मग तुम्हाला काय मिळतो? सेलवरचा रिस्पॉन्स. नाऊ आता हे जे काही आहे हार्मोनची जी काही सेलवरती ऍक्शन होते, आपण पाहिलं होतं की बाबा हार्मोन येतो रिसेप्टरला बाइंड होतो. मग हार्मोन रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर मग आपल्याला डिझायर्ड ऍक्शन प्रोड्यूस होते. मग जी काही डिझायर्ड ऍक्शन प्रोड्यूस होणार आहे, आता डिझायर्ड ऍक्शन म्हणजे काय? तुम्ही म्हणत असाल सर डिझायर्ड ऍक्शन म्हणतात. मग डिझायर्ड ऍक्शन म्हणजे काय? आता डिझायर्ड ऍक्शन इथं वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतो. फॉर एक्झाम्पल इन्शुलिन असेल तर इन्शुलिनचे काम काय आहेत? ग्लायकोजन तयार करायचं प्लस सेलमध्ये ग्लुकोजची एंट्री फॅसिलिटेट करायची. हे इन्शुलिनचं काम झालं. टेस्टोस्टेरॉनचं काम काय? सेकंडरी सेक्स कॅरेक्टरिस्टिक ऍक्टिव्हेट करायचे मेलमध्ये, स्पर्मॅटोजेनेसिस वाढवायचं. राईट? टेस्टोस्टेरॉनचे काम आहेत. इस्ट्रोजन, लॉट ऑफ फंक्शन्स आर देअर. प्रोलॅक्टिन हार्मोन घेऊया आपण. प्रोलॅक्टिन हार्मोनचं काम काय? इट इन्क्रीजेस मिल्क प्रोडक्शन. राईट? तर प्रोलॅक्टिन गेलं आणि मेमरी ग्लँड मधल्या सेलला अटॅच झाल्यानंतर मग मेमरी ग्लँड काय करतात? मिल्क प्रोड्यूस करायला स्टार्ट करतात. सो दिस हार्मोन आणि दिस रिसेप्टर कॉम्प्लेक्स कॉजेस थेरॅप्युटिक ऍक्शन. म्हणजे जी काही टार्गेट सेल रिस्पॉन्स आहे, टार्गेट सेल रिस्पॉन्स कशाला म्हणणार तुम्ही ह्या केसमध्ये? इन्क्रीज मिल्क प्रोडक्शन. पहिल्यांदा मेमरी ग्लँड होत्या पण तिथं दूध तयार होत नव्हतं. जेव्हा प्रोलॅक्टिन येऊन तिथल्या रिसेप्टरला अटॅच झालं तेव्हा काय व्हायला लागलं? मिल्क प्रोड्यूस व्हायला लागलं. सो ही ऍक्शन कुणाची आहे? तर प्रोलॅक्टिनची आहे. राईट? मग आता हे एक एक्झाम्पल झालं. अशा अनेक हार्मोन आहेत, अनेक वेगवेगळ्या ऍक्शन्स आहेत. मग हे ऍक्शन सेलमध्ये सेल्युलर लेवलला कशा घडतात? तर त्यासाठी 2 पाथवे असतात. ठीक आहे. 2 पाथवे म्हणजे काय? 2 रस्ते. आपण पंढरपूर सोलापूरला जायचं म्हणलं तर 2 रस्ते आहेत. एक मोहोळ मार्गे जातो, एक तिऱ्हे मार्गे जातो. दोन्ही रस्त्याने तुम्ही सोलापूरलाच पोहोचताय, पण रस्ते कसे आहेत? वेगवेगळे. तसंच इथं हार्मोनचे जे काही ऍक्शन आहेत याच्या 2 मेकॅनिझम्स आहेत. पहिलं आहे दॅट इज पाथवे इन्व्हॉल्विंग इंट्रासेल्युलर हार्मोन रिसेप्टर आणि दुसरा आहे दॅट इज पाथवे इन्व्हॉल्विंग एक्स्ट्रा सेल्युलर हार्मोन रिसेप्टर. ठीक आहे. आता मला जायचं दिल्लीला. ठीक आहे. दिल्लीला जायचं तर मी बाय बस तर जाऊ शकत नाही, एवढ्या लांब बस नाहीये डायरेक्ट. सो आयदर आय हॅव टू गो बाय ट्रेन ऑर आय हॅव टू गो बाय प्लेन. राईट? विमानानं जावं लागेल किंवा मला ट्रेननं जावं लागेल. सहजिकच हे पाथवे 2 तशाच पद्धती. वन रिसेप्टर म्हणजे सेलच्या आतमध्ये असणारे रिसेप्टर. म्हणजे काही हार्मोनचे रिसेप्टर कुठं असतात? सेलच्या आतमध्ये. आणि काही हार्मोनचे रिसेप्टर कुठं असतात? सेलच्या बाहेर, प्लाझ्मा मेम्ब्रेनवर. सो दीज 2 pathways आर पाथवे इन्व्हॉल्विंग इंट्रासेल्युलर हार्मोन रिसेप्टर्स अँड पाथवे इन्व्हॉल्विंग एक्स्ट्रा सेल्युलर हार्मोन रिसेप्टर. म्हणजे सेकंड पाथवेचे जे काही रिसेप्टर असतात ते कुठं असतात? सेल मेम्ब्रेनवर असतात. आता आपण एक पाहूया हे.
pathway involving intracellular hormone receptor. आता इंट्रासेल्युलर हार्मोन रिसेप्टर आहे म्हणजे हा रिसेप्टर आतमध्ये एक तर सायटोप्लाझम मध्ये असेल किंवा न्यूक्लियसवर असेल किंवा न्यूक्लियसच्या मध्ये असेल. तर आता जो काही हार्मोन ह्या रिसेप्टरला अटॅच होणार त्याला पहिल्यांदा काय क्रॉस करावं लागेल, प्लाझ्मा मेम्ब्रेन क्रॉस करावं लागेल, सेल मेम्ब्रेन, राईट. जर त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन क्रॉस करायचं तर त्याची लिपिड सोल्युबिलिटी कशी पाहिजे, कमी पाहिजे का जास्त पाहिजे? High. Absolutely right. If any drug or any hormone wants to cross plasma membrane, its lipid solubility must be high. त्याची लिपिड सोल्युबिलिटी जास्त पाहिजे कारण प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये काय असतात, फॉस्फोलिपिड्स. ते क्रॉस करण्यासाठी त्याची लिपिड सोल्युबिलिटी जास्त पाहिजे. So the lipid soluble hormones like steroidal hormones, just we have seen, they can easily pass through the cell membrane. ठीक है. Once they get entered in your cell, they get attached to their receptor which is present in either cytoplasm or on the nucleus of the cell or inside the nucleus of the cell. ठीक आहे. एकदा हार्मोन आतमध्ये आला की तो कुठे येईल, हार्मोन रिसेप्टरला अटॅच होईल. हार्मोन रिसेप्टर कुठेही असू शकतो, एकतर सायटोप्लाझम मध्ये असेल किंवा न्यूक्लियस मध्ये. आता न्यूक्लियस मध्ये जेव्हा तो अटॅच होतो तेव्हा काय होतं, दिस हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स इट अटॅचेस टू अ क्रोमॅटिन. ते काय होतं, डायरेक्ट डीएनए ला अटॅच होतात तुमच्या. ठीक आहे, प्रोटीन थ्रेड्स ना अटॅच होतात. क्रोमॅटिनला अटॅच झाल्यानंतर काय करतात, दे जनरेट अ एमआरएनए. दे जनरेट अ एमआरएनए. एमआरएनए मीन्स व्हॉट? Messenger RNA. Messenger. मेसेंजर आरएनए. ऍब्सोल्युटली राईट. काय फंक्शन असतं मेसेंजर आरएनएचं? To carry the message. Message of the protein synthesis. ऍब्सोल्युटली राईट. हे बघा, हा जेव्हा ड्रग आणि हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो तेव्हा काय होतो, हा तुमच्या न्यूक्लियस मध्ये जातो. ठीक आहे. न्यूक्लियस मध्ये गेला की हा काय होतो, क्रोमॅटिनला बाइंड होतो. क्रोमॅटिनला बाइंड झाला की हा नवीन एमआरएनए प्रोड्यूस करतो. हा एमआरएनए परत सेल मध्ये येतो आणि सेल मध्ये जाऊन तो रायबोझोम जातो आणि रायबोझोम मध्ये जाऊन हा काय करतो, नवीन प्रोटीन्स तयार करतो. ठीक आहे. and these proteins alter activity of the cell. These proteins they alter activity of the cells. Of these proteins they are directly secreted. These proteins are nothing but is hormones action. या हार्मोनची ऍक्शन म्हणजे त्या सेलने हे प्रोटीन्स तयार केले म्हणजे हार्मोनची ऍक्शन झाली. ठीक आहे. तर आपण डायग्रामॅटिकली पाहूया म्हणजे तुमच्या अजून जास्त छान लक्ष देईल. हे बघा, ब्लड वेसल मध्ये राईट हे प्रोटीन कॅरियर्स असतात. हार्मोनचे प्रत्येक हार्मोनला प्रोटीन कॅरियर असतात. तुमचे प्लाझ्मा प्रोटीन जे असतात दे ऍक्ट ॲज अ प्रोटीन कॅरियर बेसिक हार्मोनसाठी. मग हे आला हार्मोन इथपर्यंत, हा काय हार्मोन सेलमध्ये जातो. सेलमध्ये तो इझिली जाऊ शकतो कारण त्याची लिपिड सोल्युबिलिटी जास्त आहे. आतमध्ये आल्यानंतर एक तर तो डायरेक्ट सायटोप्लाझम मधल्या रिसेप्टरला जॉईन होईल किंवा तो डायरेक्ट न्यूक्लियस मध्ये जाईल. ठीक आहे. कुठेही गेला तर हा कॉम्प्लेक्स फॉर्म होणं गरजेचं असतं, हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स काय होतो, डायरेक्ट तुमच्या डीएनए ला जाऊन अटॅच होतो. ठीक आहे. आणि इट प्रोड्युसेस एमआरएनए. हा एमआरएनए परत जातो तुमच्या रायबोझोम मध्ये. राईट. इथं गेल्यानंतर ह्याचं नवीन प्रोटीन तयार होतं. प्रोटीन is either secreted or this protein alters activity of this. So this protein synthesis is action of this hormone. समझले? It is very simple. Now pathway involving extracellular hormone receptor. So this is very easy, extracellular, because hormone has to come and attach to its receptor which is present on cell membrane.
but it is comparatively complicated as compared to first one. सी हायड्रोफिलिक हार्मोन म्हणजे कसे की ज्यांची वॉटर सोल्युबिलिटी जास्त आहे. द हायड्रोफिलिक हार्मोन एक्झाम्पल फॉर युअर अँजिओटेन्सिन सेकंड, दे हॅव लेस लिपिड सोल्युबिलिटी. ठीक आहे, त्यांची वॉटर सोल्युबिलिटी जास्त असते, साहजिकच लिपिड सोल्युबिलिटी कमी असते. असे हार्मोन दे कॅन नॉट पास इझिली इनसाइड द सेल. हे हार्मोन्स इझिली सेलच्या आत जाऊ शकत नाही. मग ह्या हार्मोन काय करतात, they attach to a receptor which is present on the cell membrane आणि परत हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो. सी पाथवे कुठलाही असू दे, हार्मोन आणि रिसेप्टरचा कॉम्प्लेक्स तयार होणं खूप गरजेचं आहे. नाउ दिस हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स इट इनिशिएट्स अ कॅस्केड ऑफ इव्हेंट्स म्हणजे काय, धबधब्यासारखं एक चालू झालं की दुसरं चालू झालं की तिसरं चालू होतं, ह्या पद्धतीनं. तर हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स एकदा तयार झाला की तो काय करतो, पुढची चेन रिएक्शन चालू करतो. त्यामुळे एक सेकंड मेसेंजर तयार होतो. सी इन दिस केस पाथवे इन्व्हॉल्विंग एक्स्ट्रा सेल्युलर हार्मोन, देअर आर टू मेसेंजर्स. फर्स्ट मेसेंजर इज युअर हार्मोन इटसेल्फ आणि हार्मोन न तयार केलेला दुसरा मेसेंजर. ठीक आहे, दिस इज सेकंड हार्मोन. ह्या पाथवेमध्ये दोन हार्मोन असतात. पहिला हार्मोन जो तुमच्या आलेला आहे तो ऑलरेडी, हा हार्मोन काय करतो, हा हार्मोन रिसेप्टरला बाइंड होतो. हा रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स तयार झाला की मग आतमध्ये एक सेकंडरी मॉलिक्यूल ज्याला म्हणलं जातं सेकंड मेसेंजर तयार होतो. हा सेकंड मेसेंजर ऍक्च्युअली ऍक्शन प्रोड्यूस करत असतो. सेकंड मेसेंजर नुसार दोन पाथवे पडतात. पहिला आहे तो म्हणजे सीएएमपी पाथवे, ह्याला म्हणलं जातं सायक्लिक एएमपी पाथवे. एएमपी मीन्स व्हॉट, Adenosine monoaminophosphate. ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट, सायक्लिक एएमपी. आणि दुसरा आहे दॅट इज फॉस्फोलायपेज सी. ठीक आहे, तर हे दोन पाथवे आहेत. तुमचे मोस्ट ऑफ द ड्रग्स, most of your hormones, they act via these mechanisms, right? So give your attention here. Cyclic aminophosphate, that is CAMP pathway. The hormone receptor complex here activates a cellular component called as G protein. G protein नावाचं एक प्रोटीन असतं तुमच्या सेलमध्ये. जेव्हा हा हार्मोन आणि रिसेप्टर कंबाईन होतं तेव्हा काय होतं, त्याच्या खाली एक प्रोटीन असतं जी प्रोटीन, ते ऍक्टिव्हेट होतं. ठीक आहे, हे बघा, ही तुमची सेल मेम्ब्रेन आहे. व्हाईट बोर्ड दिसतो सगळ्यांना? Yes. Yes, sir. Okay, so this is your cell membrane. This is your hormone and this is your receptor. ठीक आहे, जेव्हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो तेव्हा काय होतं, या सेल मेम्ब्रेन मध्येच एक प्रोटीन असतं, वी कॉल इट एज जी प्रोटीन. ठीक आहे, हे जी प्रोटीन काय होतं, ऍक्टिव्हेट होतं. मग आता जी प्रोटीन ऍक्टिव्हेट झाल्यानंतर परत बरेचसे बाकी पाथवे असतात. ठीक आहे, आपण पाहूया कुठले कुठले पाथवे होतात ते. ठीक आहे, सो द ऍक्टिव्हेटेड जी प्रोटीन देन ऍक्टिव्हेट्स अन एन्झाइम कॉल्ड एज ॲडेनिलेट सायक्लेज. ही नावं खूप महत्वाची आहेत, नीट लक्षात ठेवून घ्या. ॲडेनिलेट सायक्लेज, सी ॲडेनिलेट सायक्लेज हे तुमच्या सेल मेम्ब्रेन मध्ये असतं. ह्या ॲडेनिलेट सायक्लेजचं काम काय असतं, तर कन्व्हर्जन ऑफ एटीपी इंटू सायक्लिक एएमपी. हे जी प्रोटीन ऍक्टिव्हेट झालं की हे जी प्रोटीन काय करतं, एक एन्झाइम ऍक्टिव्हेट करतं, त्याचं नाव आहे ॲडेनिलेट सायक्लेज. हे ॲडेनिलेट सायक्लेज काय करतं, एटीपीचं कन्व्हर्जन कशात करतं, सायक्लिक एएमपी मध्ये. नाउ this cyclic AMP activates a type of enzyme called as protein kinase. Can anybody tell me what is a kinase? Yes, what is a kinase?
कायनेज कशाला म्हणणार तुम्ही? फॉस्फेट ग्रुप तुम्ही पाहिला असेल ग्लायकोलिसिस मध्ये, जिथं पण एटीपीचं कन्व्हर्जन एडीपी मध्ये झालेलं आहे, तिथं तिथं तुमचा कायनेज काम करतो. पायरुवेट कायनेज, आठवतं का? हेक्झो कायनेज, राईट? सो सायक्लिक प्रोटीन कायनेज ऍक्टिव्हेट करतं. प्रोटीन कायनेज काय करतं? फॉस्फोरिलेशन करतं, म्हणजे फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर करायला लागतं. आपल्या क्लासमध्ये फॉस्फेट ग्रुप जेव्हा अटॅच होतो, फॉस्फेट ग्रुप म्हणजे काय थोडक्यात तर एनर्जी. फॉस्फेट ग्रुप म्हणजे काय थोडक्यात तर एनर्जी, हे नीट लक्षात घ्या. हा फॉस्फेट ग्रुप काय होतं? प्रोटीन कायनेज ऍक्टिव्हेट होतात. हे प्रोटीन कायनेजचं काम काय असतं? फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर करायचा. हे काय करायला लागतात? प्रोटीनला फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर करायला लागतं. फॉस्फोरिलेशन म्हणतो आपण. ट्रान्सफर ऑफ फॉस्फेट ग्रुप इज कॉल्ड ॲज फॉस्फोरिलेशन. मग हे फॉस्फोरिलेशन जसं जसं होईल तसं अनेक एन्झाईम काय व्हायला लागतात? ऍक्टिव्हेट व्हायला लागतात. अनेक प्रोटीन ऍक्टिव्हेट व्हायला लागतात. And because of this activated proteins, the target cells action takes place. टार्गेट सेल मधलं जी काही ऍक्शन आहे, आपण मगाशी पाहिलं होतं, प्रोलॅक्टिन अटॅच झाल्यानंतर मिल्क प्रोड्यूस होतं. सो ही ऍक्शन प्रोड्यूस होते. कसं होतं अजून एकदा पहा. हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो. हार्मोन येतं ब्लड मधून, रिसेप्टर असतो सेल मेम्ब्रेनवर, हार्मोन रिसेप्टरला अटॅच होतं. त्याच्या खाली जी प्रोटीन असतो, जी प्रोटीन ऍक्टिव्हेट होतं. नंतर जी प्रोटीन काय करतं? एक एन्झाईम आहे ॲडेनिलेट सायक्लेज, त्याला ऍक्टिव्हेट करतं. ॲडेनिलेट सायक्लेज काय करतं? एटीपीचं कन्व्हर्जन सायक्लिक एएमपी मध्ये करतं. मग ह्या सायक्लिक एएमपीचं प्रमाण सेलमध्ये वाढलं की सायक्लिक एएमपी काय करतं? प्रोटीन कायनेज ऍक्टिव्हेट करतं. प्रोटीन कायनेज काय करतात? फॉस्फेट ग्रुप डोनेट करायला लागतात. मग जे जे एन्झाईम फॉस्फेट ग्रुप घेतील ते काय होतात? ऍक्टिव्हेट होतात. ठीक आहे. सायक्लिक एएमपी ऍक्शन जी काय आहे ही लक्षात ठेवा, एक एन्झाईम चेक करत असतं. एक एन्झाईम ह्याच्यावर लक्ष ठेवत असतं, दॅट इज फॉस्फोडायस्ट्रेज. हे नाव नीट लक्षात ठेवा, पुढे कामाचं आहे. तुमच्या हार्टवरती काम करणारे काही ड्रग ह्या हार्मोनवर, सॉरी ह्या एन्झाईमवर लागतात. सायक्लिक एएमपी ऍक्शन इज चेक्ड बाय अन एन्झाईम फॉस्फोडायस्ट्रेज. म्हणजे तुमच्या सेलमध्ये जर सायक्लिक एएमपीची ऍक्शन वाढायला लागली तर त्याला कंट्रोल कोण करत असतं? फॉस्फोडायस्ट्रेज. एक्झाम्पल काय? हा पाथवे वापरणारे हार्मोनचे कॅल्सिटोनिन आणि फॉस्फोलायपेज सी पाहूया, नंतर डायमोडिन मला दाखवतो. इथं सुद्धा फॉस्फोलायपेज सी पाथवेमध्ये काय होतं? सेम हार्मोन येतो, सेल मेम्ब्रेनवरती रिसेप्टर असतो, त्याला अटॅच होतो आणि काय होतं? जी प्रोटीन जे काही सेल्युलर कॉम्पोनंट आहे ते ऍक्टिव्हेट होतं. आता जी प्रोटीन ऍक्टिव्हेट झाल्यानंतर मगाच्या पाथवेमध्ये काय होत होतं? जी प्रोटीन ऍक्टिव्हेट होत होतं ते, आणि ते काय करत होते? ॲडेनिलेट सायक्लेज ऍक्टिव्हेट करत होते. ठीक आहे. मगाच्या पाथवेमध्ये काय होत होतं? हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होत होता. ठीक आहे. हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर जी प्रोटीन ऍक्टिव्हेट होतं. जी प्रोटीन ऍक्टिव्हेट झालं की जी प्रोटीन काय करत होतं? एक एन्झाईम ऍक्टिव्हेट करत होतं, ॲडेनिलेट सायक्लेज. ॲडेनिलेट सायक्लेज काय करत असतं? तर सायक्लिक एएमपी च प्रमाण काय करत असतं? वाढवत असतं. ठीक आहे. अशा रीतीनं मगाच्या मेकॅनिझम मध्ये काम होत होतं. आता ह्याच्यात काय होत आहे? जी प्रोटीन ऍक्टिव्हेट झालं
ऍक्टिव्हेट झाल्यानंतर हे काय करतं, दुसरं एन्झाईम ऍक्टिव्हेट करतं. कुठलं? फॉस्फोलायपेज सी. हे फॉस्फोलायपेज नावातच आहे, फॉस्फोलायपेज which cause breakdown of phospholipids. This phospholipase cause breakdown of a phospholipid from cellular membrane. म्हणजे काय फॉस्फोलिपिड आहे त्याचं ब्रेकडाऊन करतं आणि इट प्रोड्युसेस टू कंपाऊंड्स. वन इज डायअसाइल ग्लिसरॉल, DAG म्हणतात त्याला, आणि सेकंड इज आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट, IP3. आता हे दोन्ही कंपाऊंड जे आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात. हे DAG आहे जे आहे डायअसिल ग्लिसरॉल, हे प्रोटीन कायनेजेस ऍक्टिव्हेट करतं मगाच्या ह्याच्यासारखे. प्रोटीन कायनेज काय करतात? फॉस्फोरिलेशन करतात आणि अनेक एन्झाईम काय करतात? ऍक्टिव्हेट करतात. आणि दुसरं कंपाऊंड जे आहे आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट, IP3, हे काय करतं? इट कॉजेस मोबिलायझेशन ऑफ कॅल्शियम्स. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये तुमच्या कॅल्शियम आयन स्टोअर केलेले असतात. ठीक आहे. हे आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट काय करतं? रिलीज झाल्यानंतर हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये जे काही लपून ठेवलेले कॅल्शियम आहेत हे सगळे बाहेर सायटोप्लाझम मध्ये आणतात. आता जेव्हा हे कॅल्शियम आयन सायटोप्लाझम मध्ये येतात तेव्हा काय होतं? सेलवरचा चार्ज काय होतो? अल्टर होतो. ठीक आहे. सो इन दिस वे आपण पाहिलं ना ह्याच्यामध्ये न्यूरोमस्क्युलर जंक्शन मध्ये आठवा, सोडियम आयन सेलच्या आतमध्ये शिरतात. हे आतमध्ये आलेले सोडियम आयन काय करतात? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून कॅल्शियम आयन बाहेर काढतात. राईट. सिमिलर वे दिस आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट causes mobilization of calcium ions from endoplasmic reticulum which activates many proteins. See, we all know calcium ion, they are responsible for activation of many proteins. बरेचसे एन्झाईमना ऍक्टिव्हेशन साठी कॅल्शियम आयन लागतात. कॅल्शियम आयन आल्यानंतर हे एन्झाईम काय होतात? ऍक्टिव्ह. अशा रीतीने फॉस्फोलायपेज सी पाथवे काम करतो. तर दोन पाथवे आहेत, ॲडेनिलेट सायक्लेज आणि दुसरा म्हणजे आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट. आता फॉस्फोलायपेज सी पद्धतीने काम करणारा हार्मोन कुठला आहे तुमचं? अँजिओटेन्सिन सेकंड. ठीक आहे. हे बघा ह्या पद्धतीने काम करतं. हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाला, जी प्रोटीन ऍक्टिव्हेट झालं. हे जी काय करतात? दुसरे एन्झाईम आहे सेल मेम्ब्रेन मध्ये ॲडेनिलेट सायक्लेज, ह्याला ऍक्टिव्हेट करतं. हे ॲडेनिलेट सायक्लेज काय करत असतं? एटीपीचं कन्व्हर्जन सायक्लिक AMP मध्ये करत असतं. हे सायक्लिक AMP काय करत असतं? प्रोटीन कायनेजेसना ऍक्टिव्हेट करतात. हे प्रोटीन ऍक्टिव्हेटेड प्रोटीन कायनेजेस काय करतात? एटीपीचं कन्व्हर्जन EDP मध्ये करतात आणि फॉस्फेट ग्रुप सुद्धा करतात. हा फॉस्फेट ग्रुप जातो आणि इनॅक्टिव्ह प्रोटीनला अटॅच होतो. हा फॉस्फेट ग्रुप इनॅक्टिव्ह प्रोटीनला अटॅच झाला की हा प्रोटीन काय होत असतो? ऍक्टिव्ह होत असतो. प्रोटीन म्हणजे काय? एनर्जी. इनॅक्टिव्ह आहे त्याला फॉस्फेट ग्रुप पाठ की तो काय होतो? ऍक्टिव्ह. आणि हा ऍक्टिव्हेटेड प्रोटीन काय करतो? तुमच्या सेलमध्ये ऍक्शन प्रोड्यूस करतो.